नमस्कार मंडळी, गिरगावचा राजा अर्थात निकतवरी लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ यांच्यातर्फे दुर्ग संवर्धनाची गोष्ट या विशेष पॉडकास्ट सिरीजचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि या पॉडकास्टमध्ये आज गप्पा मारणार आहोत आपण त्या अवलियासोबत ज्यानं गरुडासारखं वरुण सह्याद्री कसं पाहावं हे आपल्याला दाखवून दिलं आहे. तो अवलिया आहे प्रथमेश प्रकाश अवसरे. नमस्कार. प्रथमेश, तुला थोडं आश्चर्य वाटेल किंवा हसायला येईल, पण तुझ्यासाठी प्रश्न हे पूर्ण खाली आहे. कारण ज्या दिवशी ठरलं की तुझ्यासोबत गप्पा मारायच्यात, मी ठरवलं की प्रश्न काही काढायचे नाही. हां, पण एक प्रश्न मी डोक्यात ठरवला आहे, तो एकच काढला आहे मी, तो मी तुला नंतर ओघाओघाने विचारेनच. पण मस्त गप्पा मारायच्यात आपल्याला, म्हणून म्हटलं की साला हे प्रश्नांची झंझटच नको. ओके, तर पहिला प्रश्न हा आहे की हा एकंदर प्रवास जो आहे गड किल्ल्यांवरचा, गरुडासारखं जावं आणि त्या ड्रोनच्या नजरेतून तो गड पाहावा. कारण गड असा फिरताना दिसताना वेगळा दिसतो आणि वरतून काहीतरी भलताच मस्त आणि थरारक वाटतो. तर हा साधारण सगळा प्रवास कुठून सुरू झाला किंवा ह्या फील्डमध्ये नेमका आलास कसा? बेसिकली मी 12वीत असताना 12वी पासआउट झाल्यानंतर मी जॉबला लागलो होतो मुंबई युनिव्हर्सिटीत ॲज अ ज्युनियर टायपिस्ट क्लर्क म्हणून. ते सुरू असताना मी गड किल्ले खूप फिरायचो सुरुवातीला. म्हणजे माझा सगळ्यात पहिला किल्ला नाही म्हणता येणार, सगळ्यात पहिलं शिखर होतं कळसुबाई शिखर, जे की महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर होतं. ते चालू असताना मी गड किल्ले खूप फिरलो आहे. म्हणजे माझे 100हून अधिक किल्ले फिरून झालेत आत्तापर्यंत. आणि दर वर्षाला मी ॲटलिस्ट 5 ते 6 किल्ले फिरण्याचं, नवीन किल्ले फिरण्याचं, म्हणजे जे काही रिपिटेटिव्ह असतात. माझं रिपिटेटिव्हमध्ये रायगड हा फिक्स असतो. आणि माझा सगळ्यात आवडीचा किल्ला राजगड. सो राजगड, रायगड हे माझं दर वर्षाचं एकदा तरी जाणं फिक्स असतं. मी मुद्द्यावर येतो. जसं मी म्हटलं की मी 12वी पासआउट झाल्यानंतर मी मुंबई युनिव्हर्सिटीत जॉबला लागलो. मुंबई युनिव्हर्सिटीत जॉबला असताना मला इवन माझ्या हातात कॅमेरा हा 5वीपासूनच आला होता. पण फोटोग्राफीचीही आवड असल्यामुळे दिवसेंदिवस बदलत असलेलं टेक्निकल म्हणजे कॅमेऱ्याचं अपग्रेडेशन, माझ्या हातात जो कॅमेरा होता तो रोलवाला कॅमेरा होता. बरोबर. आणि जसं टेक्नॉलॉजी बदलत गेली तसतसे कॅमेरे चेंज झाले, नवखे कॅमेरे आले. ते नवखे कॅमेरे आपल्यालासुद्धा हवेत आणि घरची परिस्थिती तेवढी हालाकीची असल्यामुळे तो कॅमेरा घरातल्यांकडून मागण्यापेक्षा आपण स्वतःच घ्यावा म्हणून 12वी पास झाल्यानंतर मी लगेच जॉब बघितला. मी मुंबई युनिव्हर्सिटीत ॲज अ ज्युनियर टायपिस्ट क्लर्क म्हणून मी काम करत होतो. हे काम सुरू असताना मी वार न बघता, म्हणजे सोमवार आहे, बुधवार आहे किंवा शुक्रवार, शनिवार आहे, कोणत्याही वारी मी किल्ल्यावर जात होतो. अच्छा, म्हणजे जनरली लोकांचं असतं की विकेंडला पळायचं. आमचं असं काहीच नव्हतं. आपल्याला वारबीर काय नाही, काहीच नाही. माझे एक सर होते संजय नारायण वार्डे करून, ते मी किल्ल्यावर आहे आणि माझी इथे प्रेझेंटी लावत असायची. अरे बापरे, काय म्हणतो. सरांकडून एवढा सपोर्ट? सरांनी एवढा सपोर्ट केला होता की तू फिर, तुझी आवड आहे, तुला फोटोग्राफीची आवड आहे, तुला सगळं करायचं आहे, तू फिर. मुंबई युनिव्हर्सिटीत किती आयुष्य हे मला माहीत नाही आहे की तुझं किती लाईफ आहे. कारण आम्ही होतो ते जॉबला टेम्पररी बेसिसवरती किती वर्ष आम्ही काढू हे माहीत नव्हतं. कारण गव्हर्नमेंटच्या आता कोणत्याही तुम्ही संस्थेत किंवा असं याच्यात गेलात तर तुम्हाला सरळ सोप्या पद्धतीने परीक्षा देऊन जॉब लागतो. सो त्यांनी मला सांगितलं होतं की तुला जे आवडतं त्या गोष्टी तू करू शकतोस. म्हणून मी बुधवार असेल, सोमवार ते शनिवार किंवा रविवार, या शनिवार रविवार तर आपल्याला सुट्टीच असते, पण त्यांनी मला ही संधी दिली की सोमवार ते शनिवारमध्ये तू कधीही किल्ल्यावर जा, माझी इथे प्रेझेंटी लागलेली. किल्ल्यावर जाणार असशील तर प्रेझेंटी क्या बात. ओके. सो ते सुरू असताना मी फोटोग्राफी करत होतो. हे सुरुवात झाली 2012 साली. 2012 सालीपासून मी फोटोग्राफी करत ही सुरुवात चालू असताना, जसं मी किल्ल्यावर म्हणतो आहे की किल्ल्यावर मी फोटोग्राफी करत होतो, त्यात व्हिडिओग्राफी करत होतो. त्यात 2014 साली कुणाल मोहिते नावाचा माझा मित्र आहे, ज्याने चिंतामणी आगमन, जसं की मी गणेशोत्सवसुद्धा, मुंबईतला गणेशोत्सव फार फेमस आहे. बरोबर. जसं की आज आपण गणेशोत्सव निमित्तच एकत्र भेटलो. सो मुंबईच्या गणेशोत्सवावरती मी आणि माझा मित्र पराग सावंत आम्ही दरवर्षी शूट करत असतो आणि आत्ताही करतो, इवन आधीही करत होतो. सो तेव्हा सुरू असताना कुणाल मोहिते नावाच्या माझ्या मित्राने एकदा ड्रोन उडवला होता आणि त्या ड्रोनचं काहीतरी मला नवल असं वाटलं की हा जर ड्रोन आपण किल्ल्यावर घेऊन गेलो तर
त्याचं किती वेगळं रूप आपल्याला म्हणजे किल्ल्याचं रूप दिसू शकतं. अच्छा, म्हणजे ड्रोनची गोष्ट तिथून सुरू झाली, गणपतीपासून. गणपती म्हणजे हो, गणपती म्हणू शकता की गणपतीचं मुंबईत ड्रोनने जसं दिसतंय तसं आपण किल्ल्यावर जर ड्रोन वापरला तर तो किल्ला एका वेगळ्या नजरेतून आपल्याला पाहता येईल. अगदी अगदी. कारण आपण नॉर्मली जनरली एक नॉर्मल कॅमेराने किंवा मोबाईलने सगळेच बघतात, पण एरियल स्वरूपात ड्रोनने बघणं हे एकदम वेगळं आहे. हल्ली राजगड किंवा रायगडवरती हेलिकॉप्टर सुविधा झालेली आहे, पण ती सगळ्यांनाच अफोर्डेबल नाही आहे किंवा सगळेच बरोबर. पाहू शकत नाही. सो ह्या गोष्टीकडे विचार करून मी गड किल्ले आपण एका एरियल व्ह्यूने शूट करूया याचं हे डिसिजन साधारण घेतलं. कितव्या वर्षी, म्हणजे आता किती वर्ष झाली हे सगळं सुरू हे 2014 अर्लियर 14-15 कडे. बऱ्यापैकी आधी हो, या हो. फील्डमध्ये म्हणजे आलास मी ज्यावेळी एरियल सिनेमॅटोग्राफीची सुरुवात केली त्यावेळी मार्केटमध्ये जवळजवळ कोणीच तू. नव्हतं. हा, आणि त्यातही गडकिल्ले. गड किल्ले क्या हा वेगळा विषय होता. बरोबर. सो तेव्हा ही जर्नी सुरू झाली. मग गणेशोत्सवापासून झालेली सुरुवात, आणि मग तुला कुठेतरी वाटलं की गडकिल्ल्यांवर जायला पाहिजे. मग असा काही एखादा गड ठरवला होतास की नाही सुरुवात करायची ते इथून करायची, किंवा असं काही होतं का? किंवा पहिला किल्ला तुझा कुठला? म्हणजे प्रश्न शेवटी एकच आहे, पण हो. त्याचे पैलू वेगवेगळे आहेत. असं स्पेसिफिक ठरवलं नव्हतं की कुठला किल्ला करायचा आहे. हां. 350 किल्ल्याहून महाराष्ट्रात जास्त किल्ले आहेत. हो. सो 350 किल्ले शूट करणं प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतं, किंवा 350 किल्ल्यामधला पर्टिक्युलर हा ठरवून इथून सुरुवात करूया असंही कधी ठरलं नव्हतं. जॉब करता करता थोडेसे पैसे कमवले, ड्रोन स्वतःचा विकत घेतला. अच्छा. कोणाकडून शिकलो नाही किंवा कोणाला विचारून किंवा कोणाला सांगून आम्हाला शिकव, मला शिकव असं केलं नाही. मला फक्त स्वतः केलं. सॉरी तुला इंटरप्ट करतो एवढ्यासाठी, कारण कसं होतं की अनेकदा ड्रोन नवीन विकत घेतल्यानंतर हां. तू तो स्वतः शिकलास. बरोबर. आता एकतर ड्रोन काय 10-15 रुपयाला बाजारात मिळत नाही, नाही, त्याची नाही. किंमत किंमत हजारात आहे, ही लाखात आहे. लाखात. तर अनेकदा ती रिस्क असते, हो, कारण हो. ड्रोन कुठे पडला किंवा काय गाळा झाला तर ते होतं, प्रचंड होतं, नुकसान होतं, होतं. होतं. मग ही रिस्क पहिली घेतलीस, त्या रिस्क बद्दल मला सांग. कारण खूप लोक बघतायत आणि त्यातले अनेकांना हे सगळं स्वप्न आहे त्यांच्यासाठी हां. करणं. तर ही रिस्क काय डोक्यात होतं की ही रिस्क का घ्यावीशी वाटली, की उद्या काय झालं तर अशी भीती नव्हती डोक्यामध्ये? भीती नव्हती, पण गड किल्ले म्हटलं तर महाराज आले. महाराजांच्या प्रेरणेतून आम्ही सुरुवात केलेली गड किल्ले फिरायचे म्हटल्यावरती भीतीला कोण घाबरते. क्या बात. झाली सुरुवात. म्हणजे महाराजांच्या विचारांचा असाही प्रभाव आणि असाही आहेच, पगडा आहेच, आहेच. महाराष्ट्राच्या तरुणांवर मला आहे. हे बोलताना आत्ताही अंगावर काटा येतोय, क्या बात. कारण मला ती जर्नी आठवते जिथून मी सुरुवात झाली होती. अच्छा. मग ते मला सॉरी मी तुला मगाशी कट केलं खरं तर, पण मला ते ऐकायला आवडेल. तो ड्रोन तू घेतलास कसा, आणि त्यानंतर ती भीती घालवलीस कशी, किंवा भीती नव्हतीच म्हणा, हां. पण ते स्किल आत्मसात कसं केलंस ते मला सांग. जसं मी म्हटलं की मी घरच्यांवरती पहिल्यापासून डिपेंड नव्हतो. मी स्वतःचा कॅमेरा स्वतः विकत घेतला. त्यानंतर मी थोडे पैसे जमवून, मी जसं युनिव्हर्सिटीत जॉबला होतो त्यातून थोडेसे पैसे कमवून मी ड्रोनही विकत घेतला. तो ड्रोन घेतल्यानंतर आत्ता मुंबईत तर आपण गणेशोत्सव शूट करतच होतो, त्या लगोलग मी ट्रेक करत असल्यामुळे गड किल्ले हे वेगळ्या स्वरूपात दाखवूया लोकांना पाहू दे, असं स्पेसिफिक ठरवलं नव्हतं की आपण काय करायचं आहे आयुष्यात, की हेच करत जायचं आहे किंवा जॉबच करायचं आहे, हे काही ठरलेलं नव्हतं. जे मार्गी लागेल, साईड बाय साईड माझं युनिव्हर्सिटीत जॉब करत असताना माझं शिक्षणही चालू होतं. अच्छा, कमवा आणि शिका. कारण मी 12वीत असताना मी जॉबला लागलो होतो. हां. 13वी 14वी 15वी म्हणजे एकंदर कमवा आणि शिका या गोष्टीतून हो. कमवतही होतास, हो. शिकतही होतास, आणि छंद सुद्धा जोपासत होतास. क्या बात. सुरुवात झाली होती, कॅमेरा ड्रोन घेतला. ड्रोन घेतल्यानंतर पहिला किल्ला शूट करूया असं ठरलं नाही स्पेसिफिक, पण किल्ल्यावर जाऊया असं ठरलं. सोबत काय आहे इक्विपमेंट घेऊन निघूया. गाठला प्रतापगड आणि केली सुरुवात. अच्छा, मग कसा एक्सपिरियन्स होता पहिलावाला? एक्सपिरियन्स नौखा ड्रोन असल्यामुळे मनात भीती होती. म्हणजे तोपर्यंत तू प्रॅक्टिस केली होतीस? प्रॅक्टिस म्हणजे मी मुंबईत वडाळ्यात राहतो. वडाळ्यात राहत असताना माझं घर फार छोटं आहे. 10 बाय 10च्या खोलीत. मुंबईत परमिशन नसल्यामुळे मुंबईत तुम्ही ड्रोनला बंदी आहे, किंवा आपण परमिशन घ्यावी लागते. मुंबईत जर तुम्हाला ड्रोन उडवायचा आहे तर तुम्हाला रितसर परमिशन घ्यावी लागते. बरोबर. या भीतीने मी मुंबईत बाहेर ड्रोन उडवू शकत नव्हतो, म्हणून मी माझ्या 10 बाय 10च्या घरात मी ड्रोन उडवायचो. काय म्हणतोस? इव्हन किती उंची होती मला पहिलं सांग. 10 बाय 10ची खोली. नाही, उंची साधारण 8 ते 9 फूट. अरे बापरे. आणि 8 ते 9 फुटात मी ड्रोन उडवायचो. इव्हन मी त्याचे काही
त्यावेळी मी फेसबुक लाईव्ह पण केलं होतं. म्हणजे मी नवीन इक्विपमेंट मी टेस्ट घरात करत होतो, कारण बाहेर परमिशन नसल्यामुळे त्या गोष्टी करू शकत नव्हतो. आणि जे काय होतं ते घरात बसून मी ती practice प्रॅक्टिस करत आणि त्या होतो. प्रॅक्टिसच्या जोरावर काय गाठला तर Direct थेट सह्याद्री. सह्याद्री आणि सह्याद्री. प्रतापगड. प्रतापगड. अच्छा. प्रतापगडावर गेल्यानंतर पहिली झुंज झाली माझी ती वाऱ्याशी. अरे सह्याद्री कारण म्हटलं की सह्याद्री वारा. म्हटलं की वारा, आणि वारा म्हटल्यावरती सह्याद्रीतला वारा अफाट. हो. काय करायचं कळेना, ड्रोन कुठे पाठवायचा, कसे शॉट्स घ्यायचे, काहीच कळत नव्हतं. बॅकग्राऊंड फोटोग्राफीचा असल्यामुळे सिनेमॅटोग्राफी थोडीफार जमत होती, पण वारा अफाट होता. त्यामुळे ड्रोन जास्त, म्हणजे त्या दिवशी शूट केलेल्या त्या गोष्टीमध्ये मी जास्त सॅटिस्फाय नव्हतो, कारण मला ड्रोन जास्त लांब पाठवता आला नाही. ड्रोनची एक वॉर्निंग असते, हाय विंड वेलोसिटी, ती सारखी मला सतवत होती. त्यामुळे मी तो ड्रोन फार उडवला नाही, तो घेतला परत आणि जेवढं करता आलं तेवढं करून आम्ही निघालो. म्हणजे त्या तुलनेत प्रतापगडचा हा पहिला दौरा थोडा मिश्र स्वरूपाचा होता, हा, म्हणजे मिश्र यश स्वरूपाचा. अपयश दोन्ही. हो, हो, हो. अच्छा. पण त्यातून नवीन शिकायला मिळालं की नवीन जागेवरती होतो, वाऱ्याशी झुंज करायची होती. ड्रोन हे असं इक्विपमेंट आहे जे वाऱ्यावरच, म्हणजे वाऱ्याचं अवलंबून आहे हा, त्या अवलंबून सगळ्या आहे. गोष्टी त्या सगळ्या गोष्टी उडवायचा की नाही. वाऱ्यावरच अवलंबून आहेत. त्यामुळे ती एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली की तुम्ही कितीही म्हणजे सह्याद्रीसारख्या ठिकाणी गेलात तर तुम्ही ते ह्या गोष्टी, वारा, आणि आपण सह्याद्रीत ऑलरेडी एका विशिष्ट हाईटच्या लेवलवरती असल्यामुळे तुम्ही ती रिस्क जास्त घेऊ शकत नाही, कारण बरोबर. ह्या रिस्कचं नुकसान डायरेक्ट लाखात होतं, बरोबर. जे की मला परत अर्न करण्यासाठी कमीत कमी 2-1 वर्षाचा टाइम लागला असता. तरी तू ती रिस्क घेतली होतीस. तरी ती रिस्क घेतली. मग हे आता एरियल व्हिडिओग्राफी पर्यंत तर आपण आलो, हो. पण पुन्हा थोडं मागे जाऊ. ट्रेकिंगची सुरुवात नेमकी कधी झाली तुझ्या आयुष्यात? जसं मी म्हटलं की माझा पहिला किल्ला, पहिलं शिखर हे कळसुबाई होतं. गड किल्ले फिरायची आवड खूप आधीपासून होती, कारण महाराजांचा इतिहास बराच वाचला होता. त्यानंतर घरातले कोणी असं फिरण्याची आवडीचे नव्हते की जे मला एका स्पेसिफिक ठिकाणी घेऊन जातील, किंवा माझा भाऊ आहे पवन मोरे करून, त्याने मला सहजासहजी असंच त्याचा वाढदिवस होता, मला म्हणाला चल आपण निघूया किल्ल्यावर जाऊया. त्याने मला सांगितलं नाही कुठे जायचं. त्याने मला बाईकवर बसवलं आणि तो निघाला नाशिकच्या रस्त्याला. गुगल मॅप्सची मला तिथे पोहोचेपर्यंत माहित नव्हतं की आपण मी चाललोय कुठे चाललोय. निघालोय, चाललोय, बाईकवर मागे बसलोय. मला आठवतं 1 जुलै तारीख होती. पाऊस तेवढा नव्हता त्या दिवसात, आणि आम्ही निघालो, नाशिकच्या रस्त्यावरती होतो. मला गुगल मॅप्स फार आवडतो की ते रीड करायला, त्याच्यानंतर त्याच्यात नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला. मी मॅप बघतोय, एका सर्टन पॉईंट नंतर माझं नेटवर्क गेलं. मला माहीत नव्हतं कुठे चाललंय. त्यांनी पण ते हाईड केलं होतं की आपल्याला अशा अशा ठिकाणी जायचं आहे. एका ठिकाणी पोचलो, बारी गावात. नाव वाचलं मी, बारी गाव. कळसुबाई वगैरे सगळं दिसत होतं. कुठे आहे माहीत नाही, काय माहीत नाही. बसलो, उतरलो गाडीवरून. पाठीची फार वाट लागली होती, कारण एवढा मोठा बाईकचा प्रवास करत, बाईकचे. अगदी. कळसुबाई शिखरावर निघालो. एक पाण्याची बाटली फक्त विकत घेतली होती, नाही बिस्किटं, खायला काहीच नाही. आणि माझा तो पहिला ट्रेक एक्सपिरियन्स होता. तरी किती वर्षात होता साधारण? हे जस्ट 12वी पास. अच्छा, म्हणजे 12, 5, 17. हां, बरोबर, म्हणजे 17-18 वर्ष. 16-17 त्या एजमध्ये होतो. अच्छा. आणि निघालो की शिखराकडे, कळसुबाई शिखराकडे जायला. पाण्याची बाटली एक घेतलेली, दोघात एक. माहीत नव्हतं किती उंच आहे, कसं जायचंय माहित नव्हतं. पण मुळात कळसुबाईचं शिखर चढतो हे तरी कळलं होतं का तेव्हा? नाही, कळसुबाई नाव वाचलं होतं. अच्छा, हा, बरोबर. कळसुबाई बद्दल त्याने वर पोचल्यानंतर सांगितलं. त्याला म्हटलं वर गेल्यावर काय असेल, कारण जाता जाता खूप भूक लागली, खायला काही नव्हतं, बिस्किटं नव्हती, काहीच नव्हतं, फक्त पाण्याची बाटली होती, जी अर्ध्यात पोचल्यापर्यंत संपली होती. रस्ता माहीत नव्हता. आम्हाला एक मध्ये कुत्रं भेटलं, ज्याने वर चढायला आम्हाला मदत केली. अच्छा. म्हणजे माझे त्यावेळेचे फोटोजही आहेत की आम्ही त्या कुत्र्याबरोबर ते अशी वर चढतोय, कारण दोघांकडेही कॅमेरा, त्याच्याकडेही कॅमेरा होता, माझ्याकडेही कॅमेरा. जसं की मी कॅमेरा घेऊन सुरुवात केली होती किल्ला फिरायचं. किल्ल्यावर निघालोय, दोघंही चालतोय, रस्ता तो दाखवत होता. वर पोचल्यानंतर एक विहीर आहे ज्यात भरपूर थंड पाणी आहे. ते थंड पाणी प्यायलो. नंतर असं ठरवलं की वरती मस्त वडापावची गाडी वगैरे असेल, काय असं म्हणजे स्टॉल्स असतील, तिकडे आपण खूप खाऊ. बरोबर. खूप भूक लागली आहे. आणि माझा पहिला किल्ला असल्यामुळे, माझं पहिलं शिखर असल्यामुळे मला 6 तास लागले होते आम्हाला वर पोहोचायला.
कारण कळसुबाई म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच. सगळ्यात उंच शिखर. वर पोहोचल्यानंतर काहीच नव्हतं, एक बरोबर. मंदिर होतं. अच्छा. त्या मंदिरात आम्ही शोधतोय काय खायला मिळेल. हम्म. जनरली मंदिर असल्यामुळे नारळ हो, प्रसाद वगैरे प्रसाद. चढवलेला होता कोणीतरी. उचलला, फोडला. त्या नारळाच्या बेसवरती आम्ही कळसुबाई शिखर आम्ही चढलो. अच्छा. असा हा माझा पहिला ट्रेक एक्सपिरियन्स होता, जो की खूप म्हणजे वास्ट होता, कारण त्या गोष्टींबद्दल माहितीच नव्हती आणि तिथपर्यंत पोचायचं होतं. मग हे प्रेम निर्माण कधी झालं गड किल्ल्यांबद्दलचं? कारण पहिला एक्सपिरियन्स तर अगदीच वाईट होता. हो, हो. मग प्रेम कधी, म्हणजे म्हणतात ना की हां. काय आहे की गड किल्ल्यांवर जाणं काय एरा गेरायचं काम नाहीये, त्याच्याबद्दलची बरोबर. आस्था, प्रेम आणि त्या सगळ्याच गोष्टी वाटल्या पाहिजे. म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की हे काय ट्रेकर लोक वर चढतात आणि खाली येतात, काय त्यात, पण ती धग आणि ती रग दोन्ही अंगात लागते. होतेच. तर मग ते वालं प्रेम कधी जडलं या गड किल्ल्यांवर? माझा पहिला किल्ला हा उंचीने मोठा होता, पण खरी मजा तर माझी दुसऱ्या किल्ल्यावर आली. दुसरा माझा किल्ला होता कुलंग. अरे बापरे, म्हणजे महाराष्ट्रातल्या कळसुबाईवरून अत्यंत थेट कठीण- कुलंगवर. महाराष्ट्रातल्या अत्यंत कठीण किल्ल्यांपैकी एक किल्ला. बरोबर. अलंग, मदन मदन, कुलंग. बरोबर. ठरलं होतं कुलंगच करायचं. कुलंगबद्दल फारशी माहिती नव्हती, फक्त वाचलं होतं की अत्यंत कठीण आहे, जाणं थोडंसं कठीण आहे, उतरणं, तिथल्या पायऱ्या वगैरे. जर्नी सुरुवात केली, निघालो, किल्ल्याखाली पोचलो, वर चढायला सुरुवात केली. वर चढायला सुरुवात केली असताना मध्येच काही रॉक पॅच आले. हो. याच्या आधी कधी रॉक हा, पॅचचा म्हणजे काय एक्सपिरियन्स अनुभवच आलाच नव्हता. हा. कसं जायचं, आणि त्या किल्ल्यावर आमचा स्टे होता, कारण आम्हाला तिकडे रात्र काढायची होती आणि दुसऱ्या दिवशी आमचं उतरायचं होतं. त्यामुळे चढता चढता आम्ही लाकडंही घेतली होती सोबत, म्हणजे पाठीवर असलेली बॅग आणि लाकडं घेऊन वर जाऊन आपल्याला शेकोटी करायची आणि ह्या सगळ्या गोष्टींचं तयारी. आता वर गेल्यानंतर कळालं की एक पाय ठेवून फक्त जायला मिळेल एवढीच जागा आहे. हो. कसं जायचं? उभे राहिलो त्या एकेका दगडावर एका पाय ठेवायला आणि लाकडं पुढे पोच केली आणि मग घाबरत घाबरत खाली कशे बघत तरी. आम्ही कसे तरी वर पोचलो. वर पोचल्यानंतर तब्बल 1 तास तरी आम्ही असं जागेवर आडवे पडून होतो की आम्ही कसे खालून वर आलो या गोष्टीचा विचार करत. मग नंतर उठून आम्ही पूर्ण तो किल्ला फिरला वगैरे आणि फार म्हणजे अगदी ढुंगण टेकवत आम्ही तो किल्ला वर चढलो. बापरे. एवढं ही रिस्क तुम्ही घ्यायची नाहीये. कुठल्या तरी चांगल्या संस्थेसोबत ट्रेकिंग करायचे. नक्कीच. काय असतं की तरुण वयामध्ये बऱ्याचदा अशा गोष्टी होतात, सळसळतं रक्त असतं. हा. त्यात आता आम्ही महाराजांचे चित्रपट करतोय म्हटल्यावरती सगळी लोक येस, तिकडे फिरतात. त्यामुळे ही मात्र काळजी घ्या. म्हणजे त्याने अनुभव सांगितलाय, त्यातूनच तो आलाय वर. पण प्रत्येकाची वेळ नसते, लक्षात ठेवा. सुरक्षित ट्रेकिंग करत चला. ठीक आहे, म्हणजे आता हे ट्रेकिंगचा सगळा तू अनुभव तू आणि सांगितला. मेन गोष्ट, सह्याद्रीत चुकीला माफी नाही. हे वाक्य कोरून ठेवा. पुन्हा एकदा जरा मोठ्याने बोल त्यांच्यासाठी. सह्याद्रीत चुकीला माफी नाही. बस. खरंय. म्हणजे हे प्रेम कधी जडलं की जेव्हा कळलं की चला हेच आपल्याला करायचंय ही हा थरारक अनुभव आपल्या आयुष्यात पाहिजे. आपलं आयुष्यच थरारक पाहिजे. कारण ॲज अन मराठी आपण मराठी आहोत आणि महाराज हे मराठी लोकांचं दैवत. म्हणजे नॉट ओन्ली मराठी, अवघ्या जगाने केलेलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. सगळ्यांनीच महाराजांचं म्हणजे गड किल्ले तर फिरावेच. माझं एक प्रामाणिक मत आहे की ज्यांना जमेल तरुण पिढीला त्यांनी नक्कीच गड किल्ले फिरावेत. अच्छा. मग आता हा जो एरियल सिनेमॅटोग्राफीचा प्रवास आहे, कारण 2 गोष्टी आपण पाहिल्या. एक तर पहिलं तुझा सुरुवातीचा प्रवास, कॅमेरासाठी केलेली धडपड, बरोबर. त्यानंतर ड्रोनसाठी केलेली धडपडीच्या पलीकडे जाऊन घेतलेली रिस्क, कारण लाखाचा फटका आहे. ते सगळं झालं. त्यानंतर एक वर्स्ट अनुभव, म्हणजे एक वाईट अनुभव तुमच्या कळसुबाई शिखराचा. दुसरा सडनली एकदम वेगळंच थरारक काहीतरी. आणि मग त्यानंतर सह्याद्रीच्या प्रेमात पडणं. पण आत्ता जे तुझ्या व्हिडिओमध्ये दिसतं, तुझ्या इंस्टाग्राम पेजला गेल्यानंतर आम्हाला जे काही भयंकर, आणि भयंकर म्हणजे एक तर पहिली गोष्ट म्हणजे भयंकर हा शब्द मराठी लोकांमध्ये असा भयंकर म्हणजे भारी आहे. सो तो भयंकर इज इक्वल टू भारी. तर भयंकर जे काही दिसतं, तर ते सगळं कसं आता आलंय. म्हणजे
ती मास्टर की कशी आणलीस तू? कारण तू म्हणालास की घरातली प्रॅक्टिस, घरातली प्रॅक्टिस ते ते सह्याद्रीपर्यंतचा हवा, प्रवास. सह्याद्रीची हवा. मग हे मास्टर कसा झालास या सगळ्याच्या? बेसिकली काम चालू असताना म्हणजे किल्ले फिरत असताना माझं साईड बाय साईड कामही चालू होतं. म्हणजे मी 2015 साली युनिव्हर्सिटीचा जॉब क्विट केला. कारण जे काही म्हणजे अपुरा पडत असलेला वेळेच्या अभावी मी जॉब सोडला. कारण माझा छंद जो होता त्याला मी एका ठिकाणी ठरवलं की हेच आपण प्रोफेशन म्हणून चूज करूया. कारण किल्ले फिरताना जी सवलत होती ती फोटोग्राफी आणि हे कुठेतरी कमी पडत होतं. बरोबर. म्हणजे माझ्या आयुष्यात मी कधीच ठरवलं नव्हतं की मला 9 to 6 हा जॉब करायचा आहे. मला नेहमी वाटायचं की माझा वेळ हा माझ्यासाठी असावा. आणि शेवटी तू तो जॉब करत होतास तोही त्या फोटोग्राफीच्या आवडीसाठीच करत होतास. हो, तो एक्झॅक्टली. कॅमेरा यावा म्हणून यावा करत म्हणून. होतास, म्हणजे ड्रोन मी- यावा म्हणून हां, करत होतास. म्हणजे मी जसं 15वी पास झालो हां. आणि मग मी ठरवलं की बस झाला आता जॉब केलेला. कारण 9 to 6 जॉब हा आपल्यासाठी नव्हे. आपण करायचं तर काहीतरी वेगळं करायचं. म्हणून जॉब क्विट केला आणि फुल टाईम ह्या गोष्टीसाठी देण्यास सुरुवात केली. अच्छा. म्हणजे ड्रोन आणि ट्रेक क्या बात. हे फुल टाईम झालं होतं. मी सोमवार, मंगळवार असेल का बुधवार असेल आम्ही किल्ल्यावर असेल. म्हणजे सतत वेळ देणं, हो. त्याचा सराव करणं. आम्ही तेव्हा महिन्याला आठवड्याला 3 किल्ले फिरायचो. आठवड्याला 3? आठवड्याला 3 अरे किल्ले. बापरे. माझे मित्र होते अभिजित जाधव हां. आणि सुमित अडबळ. अच्छा. आम्ही असे 4 जण, पवन, मी, अभिजित आणि सनी, सुमित, अच्छा. असे आम्ही 2 बाईक काढून आम्ही आठवड्याला 3 म्हणजे किल्ले फिरतच मोठी होतो. गोष्ट आहे. कारण चौघेही गडप्रेमी. हां, गडप्रेमी, त्यात सगळे जॉबलेस. जॉब तर सोडला होता अच्छा. आणि आवड तेच जपायची होती. आवड त्यामुळे खूप फिरणं मस्ट महत्त्वाचं. होतं. फिरणं महत्त्वाचं. अच्छा. मग ती मी मगापासून जी म्हणतोय ती मास्टर की, हां, त्याची मास्टर की. ती हो. की मला सांग, ती हां. चावी. की जसं मी म्हटलं की मी फुल टाईम द्यायचं ठरवलं. हा. सो ॲज अन फोटोग्राफर इतर लोकांच्या फ्रेमिंग्स बघत होतो, इतर लोकांना फॉलो करत होतो. त्यातच मला एक स्वप्नील पवार नावाचा एक यूट्यूबर, म्हणजे यूट्यूबर मीन्स सह्याद्री प्रेमीच, त्याचे काही किल्ल्यांचे फुटेज म्हणजे व्हिडिओज पाहिले. त्यातून म्हटलं की हा राईट माणूस आहे आपल्यासाठी. म्हणजे आपण जे करतोय तेही याच्या डोक्यात सेम आहे. बरोबर. त्याचे सगळ्या गोष्टी बघून त्याला फॉलो करणं, त्याच्यासोबत म्हणजे कॉन्टॅक्ट्स वाढवणं, हे मी म्हणजे तसं कॉन्टॅक्ट जमलं. कारण दोघंही सेम काम करत होतो. तोही किल्ले फिरत होता, मीही किल्ले फिरत होतो. ते फिरत असताना ते सगळं बघून थोडंफार शिकण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे मी प्रत्येक दिवशी नवीन काही काहीतरी गोष्टी शिकत शिकत होतो. अच्छा. निहार सोबत बोलताना मी एक उल्लेख केला होता, तो म्हणजे गड संवर्धनाच्या विषयात फेटा कुठे आला. हां. तसाच प्रश्न तुम्हाला पडला असेल की गड संवर्धनाच्या विषयात एरियल फोटोग्राफी कुठे आली. तर बरोबर. ती यावेळी मी स्पष्ट करतो अशासाठी की जसं आपण दुर्गरक्षक फोर्सच्या जयकांत शिकरे यांच्यासोबत बोललो तेव्हा ते काय म्हणाले, किंवा रायगडचा आपला वैभव खाटपे होता, तर तो काय म्हणाला की गडावर जितका राबता तितका गड संवर्धनाला सोपा. कारण जेवढी लोक जातील तेवढं शासनाचं लक्ष तिकडे जाईल. बरोबर. आणि मग प्रथमेशच्या एरियल व्हिडिओग्राफीमुळे का होईना लोकांना कुठेतरी वाटतंय की यायला हे जायला लागतंय राव इकडे. हो. आणि त्यानिमित्ताने तो राबता वाढतोय. आणि मग म्हणून मी वारंवार म्हणतोय पॉडकास्ट सिरीज प्रत्येक भागामध्ये की प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं योगदान देणारे खूप आहेत. आणि त्यातला प्रथमेश एक आहे. आणि महत्त्वाचा सुद्धा तितकाच आहे, कारण तो प्रवास पुढे येईलच. हो. आत्तापर्यंत तुम्ही जे काही ऐतिहासिक चित्रपट पाहिलेले आहात त्यामध्ये जे ड्रोन शॉट दिसत आहेत ते प्रथमेशचे आहेत. आणि आत्ता आपण प्रथमेशला त्या दुनियेत न्यायचं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण त्याचं स्ट्रगल, त्याची मास्टर की आणि या सगळ्या गोष्टी ऐकल्या. मला प्रथमेश ते जाणून घ्यायला आवडेल की राव इंस्टा करता करता फार दिग्पाल लांजेकर, मूवीज, हिंदी, मराठी आणि हो. थेट नरेंद्र मोदी. म्हणजे ते काय मला सांग. म्हणजे कसं आहे की लोकल ते वोकल ते मोदी साहेबांचं फार मनावर घेतलंस की काय. आणि स्थानिक स्तरावरून राज्यस्तरावर गेलास, म्हणजे चित्रपटात आलास मराठी, आणि थेट राष्ट्रीय स्तरावर. आणि राष्ट्रीय स्तरावर पण असं नाही, म्हणजे तुझी टीम आम्हाला मोदींच्या मागे दिसली. हा, म्हणजे तू जागतिक स्तरावर गेलास. तर ते त्याबद्दल थोडं या सगळ्या प्रवासाबद्दल सांग.
माझा सगळ्यात पहिला चित्रपट बघतोस काय मुजराकर. अच्छा. हो, जो की महाराजांवरतीच होता. म्हणजे अर्थात. माझे गड किल्ले शूट करण्याची जर्नी ही प्रतापगडापासून सुरुवात झाली आणि माझे चित्रपट इंडस्ट्रीत एंट्री करण्याची जर्नी ही प्रतापगडावरून झाली. आणि आत्ताचे ऐतिहासिक चित्रपट त्यांच्याबद्दल बोलू, पण बघतोस काय मुजराकर हा चित्रपट दुर्ग संवर्धनावर संबंधित होता. म्हणजे आणि सुरुवात तुझी सुरुवात दुर्ग त्याची संवर्धनाशी तिथूनच निगडीतच झाली. आहे. हो, बरोबर. मी, अभि करंगुटकर, शुभम वाळुंज असे आम्ही 3-4 9XM मराठीचा एक कार्यक्रम होता, राजरे म्हणून एक 19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम होता. तो कार्यक्रम शूट करण्यासाठी आम्ही त्या किल्ल्यावर गेलो होतो. म्हणजे इथे कुठे असं माहीत नव्हतं की तिकडे चित्रपटाची टीम असणार आहे आणि माझी एंट्री तिकडनं डायरेक्ट फिल्म इंडस्ट्रीत होणार आहे. सो सुरुवात झाली होती, आम्ही गेलो, तिथे पोचलो आणि तो दिवस होता माझ्या वाढदिवसाचा. 6 जून नाही, 13 डिसेंबर. अच्छा, 13 डिसेंबर वाढदिवसा. 19 फेब्रुवारीसाठी आम्ही शूट करत होतो. अच्छा, ओके. 19 फेब्रुवारीसाठी आम्ही शूट करायला गेलो होतो. माझ्या राजारा असं कार्यक्रमाचं नाव होतं. 9XM. अच्छा, हा, हे आता कमर्शियल आपलं चालू आहे. कमर्शियल. सो त्यावेळी आणि नेमकं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही निघालो होतो प्रतापगडावरती. म्हणजे मी माझा वाढदिवस सोडला आणि प्रतापगडावर निघालो होतो. माझ्यासोबत अभि करंगुटकर आणि शुभम वाळुंज वगैरे आम्ही टीम, असे 4 आम्ही निघालो होतो. वाढदिवस सोडला होता, म्हटलं दरवर्षीच येतो वाढदिवस, करूच, काम आहे तिथे पहिला प्राधान्य देऊ. निघालो. पुढे काय करायचं माहिती नव्हतं. फक्त एवढं माहिती होतं की प्रतापगडावर पोचायचं आहे. किल्लेप्रेमी असल्यामुळे प्रतापगडाचं नाव ऐकल्यावरती ऑलरेडी भारी वाटत होतं की आपलाच किल्ला आहे, म्हणजे आपलं प्रेम आहे, आपण जिथे जातो तिकडे पोचायचं. किल्ल्यावर म्हणजे आधी पोचलो 13 तारखेला वाढदिवसाच्या रात्री. समोर अख्खी ॲक्टर्सची टीम बघितली. म्हणजे जितेंद्र जोशी, पर्णा पेठे, हेमंत ढोमे, हे सगळे मला तिकडे दिसले आणि आम्ही शॉक झालो की अरे ही लोक इथे काय करतायत. नंतर कळालं की 14 तारखेला त्यांचा बघतोस काय मुजराकरचं शूट हे त्या किल्ल्यावरच लागलंय. अच्छा. म्हटलं अरे वा, म्हणजे महाराज. आणि तेव्हा तू ड्रोन घेऊन गेला होता? हो, ड्रोन सोबतच होता. म्हणजे ड्रोन आणि कॅमेरा, आम्ही सगळं इक्विपमेंट सकट आम्ही त्या माझ्या राजारा कार्यक्रमासाठी निघालो होतो. म्हणजे तिथे किल्ल्यावर गेलो होतो. तिकडे आम्ही शूट करत असताना हेमंत ढोमेंनी तेजपाल वाघ जे रायटर आहेत त्यांना सांगितलं होतं की अरे आमचा यार ड्रोनवाला आला नाहीये, तुम्ही जर ड्रोन आणला असेल तर आम्हाला जरा एक शॉट देऊ शकता का. तर त्यांनी मला विचारलं. हेमंत ढोमे आले. एकतर फर्स्ट टाइम कुठल्या तरी ॲक्टरशी रिॲक्ट कर, म्हणजे सोबत बोलत होतो. त्यांनी मला विचारलं, माझ्या खांद्यावर हात टाकला. मी थोडासा नर्वस झालो की अरे एवढा मोठा ॲक्टर माझ्या खांद्यावर हात टाकून मला विचारतोय की मित्रा कधी केलं आहेस का रे काम. मी म्हटलं फिल्मसाठी नाही केलं, पण मी करू शकतो तुमचं काम. त्यांनी मला फक्त सांगितलं की एक म्हणजे त्या चित्रपटाचा क्लायमॅक्सचा एंड शॉट मी शूट केला. त्यांनी मला फक्त सांगितलं की हा शॉट आपल्याला असा घ्यायचा आहे आणि तो शॉट 1 टेक ओके केला. क्या बात. इतका तो त्यांना शॉट आवडला. तो तिथून माझी फिल्म इंडस्ट्रीत एंट्री झाली. मग तो योगायोग होती. बघतोस काय मुजराकर हा महाराजांचा चित्रपट जिथून माझी एंट्री झाली, हा फर्स्ट योगायोग होता. म्हणजे वाढदिवस सोडून जाणं सफळ झालं. म्हणजे मला आणि नुसता वाढदिवस नाही, त्या रात्री तो वाढदिवस आमचा सेलिब्रेटही केला होता. अच्छा, गडाच्या पायथ्याशी. हो. अच्छा, गडाच्या. आणि मग दुसऱ्या दिवशी थेट चित्रपटात एंट्री. क्या बात. म्हणजे वाढदिवस अर्धवट सोडून जाणं हे मला डायरेक्ट मराठी संपूर्ण झालं, मराठी सृष्टीत एंट्री झाली. अच्छा. मग बघतोस काय मुजराकर या चित्रपटातून प्रवेश सुरुवात झाली आणि त्यानंतर मग मागच्या काही ऐतिहासिक चित्रपटांमध्ये तुझे असलेले शॉट्स जे आम्ही पाहिले ड्रोन मधून काढलेले, तर तो प्रवास कसा होता. दिग्पाल लांजेकर जे आत्ताचे डिरेक्टर, म्हणजे 5 ऐतिहासिक चित्रपट करणारे एकमेव डिरेक्टर, त्यांची आणि माझी एक भेट विलक्षण आहे. म्हणजे रायगडावर होणारा 6 जूनचा राज्याभिषेक सोहळा, एक वर्षी मला संधी आली की रायगडावर होणारा राज्याभिषेक सोहळा शूट करशील का, असं पुण्यातले माझे काही मित्र आहेत त्यांनी मला विचारलं आणि त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतली होती की मी शूट करून देऊ शकतो किंवा मी इच्छित आहे की हे शूट करून देण्यासाठी. त्यांनी विचारल्यानंतर आम्ही
रायगड शूट करायचा, राज्याभिषेक सोहळा शूट करायचा म्हणून आम्ही 3 तारखेला रायगडावर पोचलो. तो सोहळा 6 तारखेला होतो. 3, 4, 5, 6 असं प्लॅनिंग केलं होतं की 3 तारखेला हे करू, 4 तारखेला हे करू, 5 तारखेला हे करू, 6 तारखेला, असं पूर्ण प्लॅनिंगनुसार आम्ही किल्ल्यावर पोचलो. 3 तारीख संपली, तिसरा दिवस संपला 3 तारखेचा. 4 तारखेच्या दुपारी असं थोडं 4-5च्या दरम्यान किल्ला खाली होता. म्हणजे 4 तारखेनंतर 5 तारखेला किल्ल्यावर प्रचंड गर्दी असते. 4 आणि 5 आणि 6ला खूप गर्दी असते. म्हणून 4 तारखेला काहीतरी आपण किल्ल्याचे शॉट्स घेऊ, म्हणजे जे की किल्ला रिकामी असेल असा किल्ल्याचे काही रिकामी असे शॉट्स घेऊ, जेणेकरून टाइम लॅप्स ड्रोनचे किंवा आफ्टर बिफोर करता येईल गर्दीनंतर. आफ्टर बिफोर म्हणण्यापेक्षा किल्ला आपल्याला रिकामी मिळालाय तर आधी त्याचं सौंदर्य दाखवू आणि मग त्यातून त्या किल्ल्यावर झालेला राज्याभिषेक सोहळ्यासाठी गर्दी ही आपण दाखवू. म्हणून टीमला प्रत्येकाला डिवाइड केलं की 2 जण इकडे जा, 2 जण इकडे जा, असं पूर्ण प्लॅनिंगनिशीर पाठवलं. दुपारी जेवण झाल्यानंतर एक 3-4च्या सुमारास मी असंच ड्रोन उडवत होतो. किल्ला रिकामी आहे म्हटल्यावरती थोडासा मीही शूट करून घेतो. किल्ला शूट करत असताना अचानक एक व्यक्ती धावत आला माझ्याकडे. हिमांशू आंबेकर त्याचं नाव आहे. तो आला, तो धापा टाकत होता की अरे मित्रा कुठे होतास, तुला शोधत होतो. मी आश्चर्यचकित, कोण आहेस तू, मला कशाला शोधतोयस. तर तो आला, मला त्याच्याकडे मोबाईल मला दाखवत, अरे एक मदत करशील का, मला थोडं हेल्प हवी होती, आमचे डिरेक्टर तुला शोधतायत. मी म्हटलं पहिलं तू आहेस कोण, मला 2 मिनटं दे, माझा ड्रोन हवेत, आपण बोलूया. हो, कारण ड्रोन हवेत सोडणं आणि आपण त्याला न बघून दुसऱ्याशी बोलत राहणं म्हणजे रिस्क आहे. बरोबर. कारण ड्रोन हा वाऱ्यासोबत निघून जाऊ शकतो. त्यात आपण सह्याद्रीत रायगडावरचा वारा एकदम वेगळा. असं सुरू असताना तो आला, मला त्रास द्यायला लागला की अरे बघ जरा 2 मिनटं, 5 मिनटाची एक व्हिडिओ आहे, ती बघितल्यावर तुला कळेल की मी कशाला आलो आहे. म्हटलं 2 मिनटं दे, ड्रोन आधी उतरवतो, हातात घेतो, मग आपण बोलूया. वेळ 4 वाजली होती ऑलमोस्ट. 4-4:30च्या दरम्यान तो आला. त्याच्यानंतर मी ड्रोन लँड करून त्याला म्हटलं की हे तू मला दाखवतोयस, आधी आपण डायरेक्ट त्यांना भेटूया, जे तुझे डिरेक्टर कोणी आहेत, जे कोणी मला भेटायची वाट बघत आहेत त्यांना भेटूया. ते रायगडावरच्या त्या होळीच्या माळावरच्या मागच्या खडकावर उभे होते. तिकडे उभे असताना आम्ही 2 जण गेलो तिकडे. आणि तू ड्रोन कुठून उडवत होतास? मी गंगासागर तलावाजवळ. अच्छा, म्हणजे खालच्या बाजूला. तिकडनं ड्रोन उडवत होतो, कारण माझे स्पेसिफिक शॉट ठरले होते की आपल्याला हे आज एवढं पॅच आपण कव्हर करत अख्खा रायगड कव्हर करूया. तिकडनं निघालो आम्ही, त्या खडकावर गेलो, ते तिथे उभे होते. गेल्यानंतर त्यांनी मला त्यांचं इंट्रोडक्शन दिलं. मी दिग्पाल नांचेकर, मी अशी माझी ही पहिली फिल्म आहे. मागचे म्हणजे मी बऱ्याच वेळा या किल्ल्यावर आलो आहे. म्हणजे त्यांनी मला त्यांचं इंट्रोडक्शन द्यायला सुरुवात केली की आम्ही अशी फिल्म करतो आहे, ह्या फिल्मचा हा AV आहे. त्या फिल्मचं AV मला दाखवत असताना मी म्हटलं की आपण हे नंतर बघूया, कारण सिनेमॅटोग्राफी आणि थोडं लायटिंगचं नॉलेज असल्यामुळे 4:30-5च्या दरम्यान आम्ही भेटत होतो आणि तो लाईट जात होता, म्हणजे सनसेटचा टायमिंगकडे वळत होतो. बरोबर. मी त्यांना म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी आपण शूट नंतर डिस्कस करूया. त्यांनी मला रिक्वेस्ट केली की मला काही शॉट्स हवे त्या रायगडाचे, तू मला काढून देऊ शकतोस का. त्यांनी मला सांगितलं की आम्ही बरेच वेळा या किल्ल्यावर आलो आहे, पण आम्हाला कधी परमिशन नाही मिळाली आहे ड्रोनसाठी, कारण तो किल्ला युनेस्कोच्या अंडर पुरातत्व विभागाच्या अंडर असल्यामुळे पुरातत्व विभागाच्या तुम्ही कुठल्याच मॉन्युमेंटवरती ड्रोन फ्लाय नाही करू शकत. बरोबर. आमच्याकडे त्यावेळी रितसर परमिशन होती, कारण आम्ही राज्याभिषेक सोहळा शूट करत होतो. माझ्याकडे सगळी परमिशन असल्यामुळे मला तेव्हा कळालं की तो मुलगा जो धापा टाकत आला होता तो का आला होता, कारण त्यांना परमिशन नव्हती मिळालं. म्हणजे मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही जवळजवळ 7-8 वेळा पुरातत्व विभागाच्या ऑफिसमध्ये गेलो. कधी आम्ही 3-4 वेळा आम्ही कॅमेरे घेऊन आलो, पण कधी कॅमेऱ्यात फॉगच साचायचा किंवा किल्लाच दिसत नव्हता, किंवा मग वर आल्यानंतर कॅमेऱ्यात टेक्निकल प्रॉब्लेम झाला. असे 3-4 वेळा आम्ही खूप येऊन त्यांना बेसिकली काय करायचं होतं की रायगड हा एरियल दाखवून त्याला पूर्ण असं म्हणजे VFX करायचं होतं रायगडाचं, की फिल्ममध्ये ते रायगडाचं VFX दाखवायचं होतं की असा रायगड तयारी चालू होती, रायगड बनायची तयारी चालू होती. मग मी त्यांना म्हटलं की हे सगळं म्हणजे आपण हे सगळं नंतर डिस्कस करूया, आधी तुम्हाला जे काय हवं आहे ते आपण शूट करून घेऊया. ते शूट करत असताना त्यांना जे हवं होतं ते मी त्यांना दिलं. ते अगदी म्हणजे संतुष्ट झाले, ते खुश झाले. त्यांनी जे पाहिलं, त्यांच्या नजरेत त्यांच्या डोक्यात जो रायगड होता त्यांनी तो पाहिला होता की त्यांना जे हवं होतं ते मिळालं होतं.
तिथून ऑलरेडी मी जसं म्हटलं की मी ऑलरेडी ड्रोन उडवत असल्यामुळे माझ्याकडे 2च बॅटरी होत्या आणि ड्रोनची बॅटरी ही फक्त 25 मिनटं चालते. 25 मिनटं चालत असलेली बॅटरी, पहिली बॅटरी मी ऑलमोस्ट 20% म्हणजे उतरवली होती. 20 मिनिट्स उडवून ती बॅटरी संपली झालेली होती. दुसरी बॅटरी मी ह्यांच्या शूटसाठी वापरली होती, जी की जवळजवळ लास्ट 30% वाचली होती. अच्छा. आणि ड्रोनचा हा एक नियम आहे की तुम्ही 30% आल्यानंतर तुम्ही फार उडवू नाही शकत, म्हणजे तुमच्याकडे टाईमच नाही उरला, म्हणजे हार्डली 5 मिनटं. आणि मला माहिती होतं की सगळं झालं आहे, पण माझं टकमकटोक राहिलं आहे. तो आज नाही शूट केला तर उद्या अख्खा गर्दीने भरलेला असेल. हो. म्हणून मी तिकडनं निघालो. टकमकटोक त्यांना सांगितलं तुम्ही MTDCच्या हॉटेलमध्ये थांबा, मी तिकडे येऊन भेटतो तुम्हाला, मला आज टकमकटोक शूट करून येऊ दे. टकमकटोकावर गेलो. ड्रोन उडवताना बघितलं 30%. मला पडला प्रश्न, करायचं काय? एक तर ड्रोन हवा उडवू तिकडे शकत नाही. जास्त. टकमकटोकावरचा वारा, त्यात सनसेटचा टायमिंग. म्हटलं करायचं काय? नाही, हा शॉट तर घेतला पाहिजे. ड्रोन टकमकटोकाला राऊंड मारून येईपर्यंत ऑलमोस्ट ड्रोन क्रॅश होण्याच्या याच्यावरती होता. म्हणजे 7% बॅटरीवरती मी तो असा उडी मारून पकडला ड्रोन. अरे उडी मारून पकडला. नंतर मी तर घाबरलो होतो, कारण तो आयुष्यात पहिल्यांदा असं झालं होतं की 7%वरती, त्यात रायगडावरच्या टकमकटोकावरून खाली गेलेली कुठलीच गोष्ट वर येत नाही. मिळेल. ती आणि वर जाते, वर येत नाही. सगळ्यात जास्त टेन्शन याचं होतं की आपण एका चित्रपटासाठी शूट केलेलं ते त्या ड्रोनच्या मेमरी कार्डमध्ये होतं. बरोबर. म्हणजे ज्या डिरेक्टरने आपल्यावर विश्वास ठेवला होता, एवढा वेळ मला सगळं बोलून त्यांच्या मनाप्रमाणे शूट केलेलं, ते त्या ड्रोनमध्ये होतं, त्या मेमरी कार्डमध्ये होतं. आणि ते कसंही करून त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं होतं, म्हणून मी धावत तो ड्रोन पकडला. आणि मग हा बरोबर. म्हणजे तो तू टकमकटोकावरून मी पकडलास टकमकटोकावर तिकडे? पोहोचलोच नाही, कारण मी होतो मागे. तू कुठून काढलास तो? मी बाजारपेठेच्या इकडे थोडंसं खाली उतरून ड्रोन उडवला, कारण लाईट अच्छा, जिथून टकमकटोकाकडे जाता येतं तिकडे. आणि मग तो तू रिटर्न आणलास पुन्हा? म्हणजे मी इथून टकमकटोक अख्खा राऊंड मारून, तो 360 मारून ड्रोन हातात खेचत आला. म्हणजे त्या 30% मध्ये तो एक फेराच झाला, पूर्ण फेराच झाला. जे की 30% वरती लोक ड्रोनही उडवतही घेतच नाही. नाही. म्हणजे 30% म्हणजे तुमची बॅटरी चेंज. असं करत तो ड्रोन हातात आला. फायनली आल्यानंतर थोडा वेळ थांबून दिग्पाल दादाकडे गेलो. त्यांना हा सगळा किस्सा सांगितला. ते हसायला लागले की अरे काय केलंस तू, हे वगैरे असं तसं. त्यांना ते शॉट्स फार आवडले. तिथून त्यांच्यासोबत सुरुवात झाली. म्हणजे ते आत्ताही लोकांना सांगतात की महाराजांनी पाठवलेला मावळा आहे हा माझ्यासाठी. म्हणजे जी माझी फिल्म अडकली होती, म्हणजे त्यांच्या मनात हे होतं की जर रायगड हा वास्ट दाखवायचा अगदी एकदम, तर तो एरियलने दिसेल, जे की माझ्या डोक्यात ऑलरेडी 4-5 वर्षापूर्वी चालू होतं. आणि पैसा किंवा म्हणजे बजेट आणि काय म्हणतात ग्लॅमर, या सगळ्या गोष्टी होत्या. या गोष्टी होत्या, पण एक गोष्ट नव्हती, पुरातत्व खात्याची परवानगी, जी ते सगळ्या गोष्टी असताना तुझ्या मार्फत त्यांच्याकडे पाठवली. आणि त्यांच्यासोबत म्हणजे ती जी भेट होती, ती आत्ता ती एका चित्रपटापुरता नाही, तर ती डायरेक्ट त्या आयुष्यात जेवढ्या चित्रपट बनवतील तेव्हा मी त्यांच्यासोबत असणार आहे, असं त्यांनी तिकडेच डिक्लेअर केलं. क्या बात. हो, कारण ते म्हणाले की महाराजांनी मला रायगडावरती एक मावळा पाठवला. मी ज्या प्रॉब्लेममध्ये एवढे दिवस अडकलो होतो, तो महाराजांनीच माझ्याकडून पूर्ण करून दिला. त्यांनी मला त्या जर्नीत, म्हणजे तेव्हा भेटल्यानंतर त्या 2 तासाच्या बोलण्यात मला सांगितलं की, म्हणजे मला कळालं की त्यांनी तो जो पहिला चित्रपट लिहिला फर्जंद, तो त्यांनी टकमकटोकावर बसून लिहिला आहे. क्या बात. सो रायगड हा नेहमीच त्यांच्यासाठी लकी ठरला, आणि तो माझ्यासाठी लकी ठरला. कारण रायगड फर्जंदपासून सुरुवात झालेली जी सुरुवात होती, ती सुभेदारपर्यंत तशीच कंटिन्यू, आणि अजूनही येणाऱ्या त्यांच्या शिवराज अष्टक तर आपण करणारच आहोत. इतर कितीही चित्रपट आले तरी त्यांनी मला सांगितलं की तू सोबत असणारच असणार, कारण महाराजांनी पाठवले. क्या बात. आणि महाराजांनी पाठवलेला अजिबात सोडूच शकत नाही. खूप छान. म्हणजे अनेकदा असं झालं की बोलत असताना माझा पुढचा प्रश्न डोक्यामध्ये तयार होत असतो. आता हे ऐकत असताना मीच त्या सगळ्या जर्नीमध्ये इतका गुंतून गेलो की मला आता पुढचा प्रश्न काय विचारायचा सुचत नाही. पण मग आता अशा वेळी मी काय करणार, तर मी तुला म्हटलं होतं म्हटलं मी एक प्रश्न काढून ठेवला आहे, बाकी तर मी तुला दाखवलं की माझ्याकडे काहीच नाही लिहिलेलं आहे. कारण प्रथमेशसाठी मी ठरवलं होतं की जे काय असेल ते आपण कॅन्डिड, खूपच काहीच जे सुचेल ते विचारायचं. पण मग एक प्रश्न जो काढला होता तो मी मग यावेळी तुझ्यासमोर तो टाकतो.
थोडं ड्रॅमॅटिक वाटेल, पण इंदिरा गांधींनी राकेश शर्मांना प्रश्न विचारला होता जेव्हा ते अवकाशात होते तिकडे, तेव्हा त्यांना विचारलं होतं की भारत कसा दिसतोय, आणि ते म्हटले होते की सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. मग माझा प्रश्न पण थोडा त्याच धर्तीवर आहे, कदाचित तुला अंदाज आला असेल. प्रश्न असा आहे की त्या आभाळातून गरुडासारखा पाहताना सह्याद्री कसा दिसतो? वा, सह्याद्री. तुला माहिती आहे का रे मित्रा, स्वर्गाहून सुंदर सह्याद्री. क्या बात, क्या बात. स्वर्गाहून सुंदर सह्याद्री. क्या बात. सो म्हणजे हे बघ, काठा आलाय माझ्या अंगावर, सांगता येणार नाही शब्दात. खूप अफाट आणि अफलातून आहे सह्याद्री. सह्याद्रीसारखं वर्णन म्हणजे मी तुला सांगू शकतो की जसं मी इतर ठिकाणी शूटला जातो, म्हणजे इतर राज्यात, मला सारखी ओढ लागलेली असते की हे शूट संपवून आपण सह्याद्रीत जाऊया, काहीतरी एखादा किल्ला तरी फिरायला जाऊया. येस. इतका सुंदर आहे. अच्छा, सह्याद्री. म्हणजे कुठेही गेलं तरी पुन्हा एक राऊंड सह्याद्रीत झालाच पाहिजे. इच्छा तर असते. मग म्हणजे अनेकदा तुम्ही बाहेर जाता कुठेतरी फिरायला, आणि जेव्हा घरी येऊन घरच्या बेडवर जेव्हा तुम्ही डोकं टेकवता, तो जो विलक्षण आनंद असतो की हा आपल्या जागेत आलो. बरोबर. तर कदाचित तोच आनंद आहे की दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर जेव्हा सह्याद्रीत पुन्हा मी येतो, दुसऱ्या राज्यात किल्ल्यावर गेल्यानंतर सह्याद्रीची आठवण येत असते की एक रिचार्ज झालाच पाहिजे सह्याद्रीचा. किल्ल्यावर तर गेलंच पाहिजे आता इकडनं. ग्रेट. आता तू म्हणालास की बाहेर कितीही गेलास की एक रिचार्ज सह्याद्रीचा मारावा लागतो. तर आता याचा अर्थ तू बरेचसे किल्ले राज्याच्या बाहेर पण फिरला असशील. हो, बरोबर आहे. फिरलोय की. मग काय काय फरक जाणवतो का? कारण आपला विषय दुर्ग संवर्धनाचा आहे. बरोबर. तर मग त्या अनुषंगाने काही दिसून येतं, काही फरक जाणवतो? हो, फरक फार जाणवतो. ज्यावेळी मी इतर राज्यात जाऊन ते किल्ले बघत असतो किंवा ते किल्ले शूट करत असतो, त्यावेळी मी नेहमी अनुभवलंय तिथले किल्ले एकदम टापटीप, क्लीन, जशाच तसे, म्हणजे त्यावेळी जसे होते तसे आत्ताच आहेत आणि आपले किल्ले पडलेले आहेत. याचं मेन रिझन मी बरेच इतिहासकार किंवा जे प्रवक्ते आहेत त्यांच्या तोंडातून ऐकलंय की तिथले राजे झुकले होते किंवा आपला राजा त्यांना नडला होता, लढाया झाल्यात, या किल्ल्यांनी बरेच तोफा, लढाया अंगावर झेललेल्या आहेत. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की लढाया ह्या त्या काळात झाल्या ना. बरोबर. मग ते आत्ता का नाही संवर्धन होत आहेत? बरोबर, ते झाले पाहिजेत. म्हणजे गरजेचं नाहीये ना की ते पडलेलेच पाहिजेत आणि मगच आम्ही सांगितलं पाहिजे की आमचा राजा लढला होता. किल्ले हे लढाया लढले आहेत किंवा तोफगोळे सगळं त्यांनी सहन केलेलं आहे, पण कुठेतरी थांबवून आपण त्यांचं संवर्धन केलं तर ती येणारी पुढची पिढी पाहू शकते. जर ते असेच राहिले तर ते अजून ढासळत जाणार आहेत. जर त्यांना कुठे आपण बनवलं नाही किंवा त्याचं संवर्धन केलं नाही तर ते पडून संपणार आहेत. आता ज्यावेळी मी इतर राज्यात जाईन त्यावेळी मला हे जर किल्ले व्यवस्थित आपण संवर्धन केलेले असले तर मला सांगता येईल की असेच सेम किल्ले आमच्या महाराष्ट्रात सुद्धा आहेत, तुम्ही येऊन पहा. आता मी त्यांना ही स्टोरी सांगत नाही बसू शकत की आमचे राजे लढले होते, त्यांनी आमच्या ह्या किल्ल्यांनी तोफा आणि हे सगळं केलं होतं. महाराजांचा काळ होता, त्या काळात त्यांना जे करायचं होतं ते केलं होतं. आता आपली काळाची जबाबदारी आहे की त्यांचे किल्ले जपणं ही आपली बरोबर. आणि त्याच अनुषंगाने तुम्ही महाराजांना जपत असता. किल्ले जपणं म्हणजे महाराज. हो, किल्ले जपणं म्हणजे सध्या तरी महाराजांना मनात जपणं. अर्थात म्हणजे महाराजांना जपणे इतके आपण काही मोठे नाही, पण महाराजांचा विचार जपू शकतो. बरोबर, एवढं तर नक्कीच करायला हवं आपण. सो म्हणजे बरं, आता बऱ्याचदा तू आता गडकिल्ल्यांवर फिरतोयस महाराष्ट्रात, तर बऱ्याचदा मग ह्या गड संवर्धन संस्था तुझ्या बऱ्याच ओळखीच्या आहेत. अगदी काही नवीन संस्था ज्या सुरुवात झाल्या त्यांची सुरुवातही कशी झाली या सगळ्या गोष्टीपासून, किंवा मी त्या ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन होतो. मग कसं होतं की अनेकदा वरून तर तू गड दाखवतोच, असं काही आम्हाला पाहायला मिळणार आहे का? हे वरून हे गड संवर्धन होताना पाहायला मिळणार आहे? मिळेल ना, नक्कीच. क्या बात. होणारच आहे. जसं
जितकं म्हणजे लोक म्हणजे किल्ल्याचं संवर्धन करायला सुरुवात करतील, किंवा याआधी पण मी केलेलं आहे शूट वगैरे. अच्छा. पण एक टप्पा तर तू पार पाडलायस. मी हो. जसं म्हटलं तसं की बरेच दुर्ग संवर्धन संस्थेची जी मंडळी आली ते म्हणाले की गडावरचा राबता वाढेल तर तर गडावर येण्याची येणाऱ्यांची संख्या म्हणजे वाढेल. इतरांची संख्या वाढेल आणि त्या निमित्ताने गडाचं संवर्धन संवर्धन सुद्धा सुद्धा वाढेल. होईलच. तर तो एक टप्पा तू पार केलाय. बरोबर म्हणजे बरेच एरियल सिनेमॅटोग्राफर आहेत बाजारात. आहेत. हो हो. पण तो जो रॉयलनेस तू आणलास किंवा मला असं वाटतं की आय थिंक राजगडवरचा धावतानाचा तुझाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. नाही, माझा एक फोटो व्हायरल झाला होता, तो रतनगडाच्या कोपऱ्यावरचा. आणि मग हो. त्यानंतर मग प्रथमेश अवसरे बुम हा इंस्टाग्रामवर असंच म्हणता येईल. हा, इव्हन कारण बरेचसे एरियल सिनेमॅटोग्राफीचे तुझे व्हिडिओ मी मगाशी आहेत, मगाचा हो. मुद्दा मी पूर्ण करतो की बरीच लोक आहेत या सगळ्या क्षेत्रामध्ये. पण तुझ्या व्हिडिओचा जो प्रभाव लोकांवर दिसतोय गड किल्ल्यांच्या बाबतीत, तर त्यामुळे एक वेगळा बदल दिसून आला. आणि त्यानिमित्ताने आता आपल्या या सगळ्या जी सजावट गिरगाव राजा मंडळामध्ये दिसणार आहे जो सुमित पाटील करतोय, बरोबर. तर त्याने सुद्धा खास आग्रहाने नाव घेतलं. खुद्द मंडळाने सुद्धा म्हटलं की नाही प्रथमेश तर पाहिजे, कारण एकतर मूळ म्हणजे तू आहेस एकदम काय म्हणतात दादरकर गिरगावकर, मग एक मुंबई साऊथ मुंबई असं म्हणता येईल आपल्याला. हा, मुंबईकर. आणि त्यामुळे तो एक त्यांना असलेला अभिमान. त्यानंतर दुसऱ्या अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराज आणि तिसऱ्या अभिमानाची गोष्ट म्हणजे गडकिल्ले. त्यामुळे मग त्यांनी ते आवर्जून म्हटलं होतं की प्रथमेश या सगळ्यामध्ये पाहिजे. तर म्हणून मी म्हटलं की ती दुसरी स्टेप काय असेल, तर गडसंवर्धन करत असताना ती माणसं दिसतील तर या लोकांना कळेल तरी की बाबा वरून दिसतं कसं आहे, करतायत काय नेमकं. तर ते मग मला पर्सनली ते आवडेल आणि आय होप तू ते सगळं करशीलच त्या निमित्ताने. हल्लीच रायगडावरती जे प्राधिकरणाचं काम चालू आहे त्याचं आपण एक ड्रोनने मॅपिंग वगैरे केलेलं आहे. अच्छा. म्हणजे रायगडाचं जे काही होतं ते आपल्या अंडर आहे, म्हणजे अगदी मॅपिंग पासून त्याचं 3D मॉडेलिंग वगैरे सगळं ड्रोननेच केलेलं आहे. क्या बात. ओके. त्यामुळे ड्रोन सह्याद्रीत वापरणं, जिथे लोक जाऊ शकत नाही तिथे जाऊन तुम्ही ड्रोनने बघून तिथलं तुम्ही संवर्धनाचं काही ना काही गोष्टी करू शकता. एखादी तटबंदी पडलेली आणि ती तटबंदी आपण टेक्निकली किंवा चालत जाऊन बघू शकत नाहीये, तर ते आपण ड्रोनने बघून तिचं 3D मॅपिंग किंवा ह्या सगळ्या गोष्टी करून आपण ती पुन्हा संवर्धन करू शकतो. अच्छा. जसं की मागे प्रतापगडाचा एक ड्रोनचा शॉट होता ज्यात कळालं होतं की ती भिंत अशी पडली आणि ती पूर्ण अशी ढासळली. अच्छा, त्या निमित्ताने ते समोर आलं होतं ते. बरोबर. सो म्हणजे हे सुद्धा त्या मागचे पैलू आहेत की जे दिसत नाही ते तुम्ही दाखवू शकता. क्या बात. सो प्रवास तुझा आपण पाहिला, गड संवर्धनाचा एक शेवटचा पैलू सुद्धा तू आवर्जून मांडलास. जाता जाता एक फक्त काय सजेशन देशील किंवा काय तुझं या तरुणाईला सांगणं आहे की गड संवर्धन आणि एरियल सिनेमॅटोग्राफी या दोन्ही गोष्टी तू पाहिल्यास, तर त्या अनुषंगाने तुझा काय मेसेज असेल त्या सगळ्या? मी जे शनिवार रविवारी ट्रेकर आहेत त्यांना सांगू इच्छितो की मशरूम ट्रेकर्स बेडकं, पावसाळ्यातली बेडकं इतर वार आहेत त्याही वारी किल्ल्यावर फिरा. पावसाळा सोडून इतर सीझनमध्ये किल्ले फिरून पहा, तुमची स्ट्रेंथ कळते की तुम्ही किती. जरा आपला स्ट्रेंथ म्हणण्यापेक्षा जरा आपला मराठी शब्द लायकी तो जरा वापरलास तर जरा अजून ती तर तुम्हाला कळेलच ज्यावेळी तुम्ही, जसं आमचं कळसुबाईला झालं तसं की खरंच तुम्ही पावसाळ्यांचे दिवस सोडून उन्हाळ्यात किल्ले फिरून पहा, कारण आम्ही स्वतः केलेले आहेत. मी हल्ली सिंगल किल्ला म्हणजे एक दिवसीय ट्रेक बंद केलेत. आम्ही रेंज ट्रेक प्रिफर करतोय. बरोबर. 2-3 दिवस उठायचं, बॅग घ्यायचं, निघायचं. अजिबात घराची आठवण नाही, मोबाईल बंद, सगळं बंद, फक्त आपण आणि आपण. किल्ला बघण्याची पण पद्धत आहे. हल्लीचे लोक किल्ला कमी आणि माझी रील किती चांगली येईल याच्याकडे लक्ष देऊन किल्ले फिरतात. सोपला पाहिजे. काय वाटतं तुझं मत काय? त्यांना तर अजिबात सोडले रील साठी. फरक आहे कसं आहे की ब्लॉगिंग वगैरे आम्ही सुद्धा करतो. ब्लॉगिंग एका बाजूला आणि ह्या रील्स आणि ज्या गोष्टी आहेत ज्या अश्लील पद्धतीने काही गोष्टी, बरं प्रत्येक जागेचा एक नियम आहे. तुम्ही कुठेही जाऊन त्या गोष्टी धांदडपणा करू शकत नाही. गड किल्ल्यांवर तर नाहीच. तर व्लॉगिंग किंवा ह्या गोष्टी, आता व्लॉगिंगमध्ये पण बरेचसे प्रकार येत असतात, तर एकंदर तुझं त्याबद्दल काय मत आहे?
सगळ्यात पहिली गोष्ट, व्लॉगिंग हा प्रकार मला आवडत नाही. अच्छा. कारण मी स्वतः एक सिनेमॅटोग्राफर आहे, फोटोग्राफर आहे. मी ज्यावेळी किल्ले फिरत होतो त्यावेळी माझ्याकडे कॅमेरा होता, माझ्याकडे सगळं इक्विपमेंट होतं. लोक मला विचारत होते की तू हे असं काही का करत नाही आहेस. बरोबर. व्लॉगिंग हा प्रकार मला न आवडण्याचं रिझन हे एक आहे की लोक आळशी होतात. वन ऑफ द रिझन म्हणजे तरुण पिढी ही किल्ल्याकडे जाण्याऐवजी यूट्यूबवर जाते. कशाला जायचं या किल्ल्यावर, हे बघ यूट्यूबवर आहे हा किल्ला, अमुक अमुक ट्रेकर, अमुक अमुक व्लॉगर तिकडे जाऊन आला, आपण त्याची व्हिडिओ बघूया, म्हणजे आपल्याला काय वाटेल की आपण किल्ल्यावर फिरून आलो. हे लॉकडाऊन काळात खूप लोकांनी सेम केलं. मी स्वतः घरात बसून मॅपवरती इतर देशात फिरत होतो. पण लॉकडाऊनमध्ये परिस्थिती वेगळी होती. तुला असं हो. वाटत नाही का की व्लॉगिंगमुळे काही प्रमाणात गडकिल्ल्यांवर जाणाऱ्या लोकांची संख्या पण वाढली? हा आरोप मी मान्य करू शकतो की लोक आळशी झाली आणि नाही, आळशी म्हणण्यापेक्षा चुकीची माणसं गडावर यायला लागली हो, हे हो, मी मान्य हो. करू ते शकतो. प्रमाणे वाढलं. पण काही लोकांची म्हणजे व्लॉगिंग हा त्या लोकांसाठी कदाचित वरदान असू शकतं. म्हणजे मला अनेकदा अशा कमेंट्स येत असतात की अरे माझा तर वय 70-75 आहे आणि बरोबर. मला त्या नाही लोकांसाठी possible. वर्थ आहे. व्लॉगिंग करणं हा वयस्कर, ज्यांना खरोखरच किल्ल्यावर जाता येत नसेल, अशा लोकांसाठी व्लॉगिंग हे बघणं खूप वर्थ आहे आणि ते काळाची गरज आहे. कारण आपण तरुण आहोत, आपण जाऊ शकतो. पण ज्यांना म्हणजे ज्यांना किल्ला हा प्रकार फार लेट कळाला किंवा महाराजांनी असं काही 350 किल्ले वगैरे असं आहे असं ज्यांना लेट कळालं, जे की आपले आजी आजोबा, ही लोक व्लॉग वगैरे बघून ॲटलिस्ट त्यांचा तो आनंद घेऊ शकतात शकतात. किंवा ती भावना पण तरी तरुण त्यांच्यामध्ये. पिढी पण यामागे हल्लीची तरुण जी पिढी आहे ती फक्त रील्स पुरता किल्ल्यांवरती जायला ते लागली. चुकीचं आहे. ते सगळं थांबलं पाहिजे. म्हणजे कुठेतरी. मागे रतनगडावर झालेला प्रकार कारवी फुलली म्हणून कारवी चालले. म्हणजे मागच्या वर्षी तर अख्खं कारवीच हा, इंस्टाग्रामवर सगळ्यावर दिसत होतं. त्याच्यानंतर मग म्हणजे कारवी सोडून इतरही किल्ले, जसं की म्हटलं की एका किल्ल्यावर गेल्यानंतर जी होणारी गर्दी, त्या किल्ल्यांची पण एक सहनशक्ती आहे की एवढा क्राऊड घेऊ शकतो. मगाशी तू 2 मुद्दे मांडलेस. तो म्हणजे एकतर पहिलं म्हणजे एकतर गडांवर या, इतर सीझन मध्ये या, आणि त्यात तिसरा मुद्दा पण हा होता की इतर किल्ल्यांवर पण जावा. म्हणजे माहित नसलेले किल्ले एक्सप्लोर करा. कारण तुम्ही जाणार हरिहरगडावर, कलावंतिनीचा सुळका, प्रबळगडाची माची, आणि मग तो जवळ आहे म्हणून कर्नाळाज, आणि मग तुम्हाला चांगले फोटो कारवीचे पाहिजे. अरे लोहगड म्हणजे काय, म्हणजे प्रेमच. म्हणजे काय, चालत जायचं, गाडीने अगदी त्या ह्याच्यापर्यंत पोहोचायचं, वर जाऊन डबक्यात उड्या मारायच्या. हा, त्यांना तर चोपलाच पाहिजे डबक्यात. म्हणजे तुम्ही सरांनो टाक्यांमध्ये, जिथे ज्या टाक्यांमध्ये आम्ही माणसं जे तुम्ही पावसाळ्यात फिरताय तुम्हाला आता भरलेले दिसतात, हेच टाकी आम्ही उन्हाळ्यात पियाचं पाणी म्हणून आम्ही वापरतो. आणि तुम्हाला कुठेतरी मलाही त्या बाबतीत विलक्षण चीड आहे जेव्हा ही अशी मंडळी दिसतात त्या पद्धतीने. तर शिवकाळातलं आवडतं पात्र कोण आहे? हे बघ, शिवकाळातलं सगळेच पात्र आवडीचे. कोणा स्पेसिफिक एकाचं असं कोणाचं नाव नाही घेऊ शकत, कारण त्यांनी जे काही गोष्टी केलेल्या त्या आपण आजतागत करू शकत नाही. त्यातल्या त्यात 2 जण मला फार आवडतात. एकतर काल जे झालं म्हणजे वर्ल्ड आर्किटेक्चर डे, हिरोजी इंदलकर ते, आणि दुसरा माझ्या आवडीचं पात्र बहिर्जी नाईक. क्या बात. काय आवडतं दोघांमध्ये? बहिर्जी नाईक फार म्हणजे चपळ. त्या माणसाबद्दल काही बोलूच शकत नाही. म्हणजे खूप भारी, म्हणजे अनएक्सपेक्टेड माणूस, की कसं शक्य आहे एवढ्या सगळ्या गोष्टी करणं. म्हणजे शत्रूच्या या ताफ्यात जाऊन रिटर्न येणं पॉसिबल नाही रे. खरं आहे. सो त्यामुळे म्हणजे कसं सुचत असेल. महाराज तर आवडतात, म्हणजे आवडण्यापेक्षा महाराज तर मनात आहेत. त्यांची जागा कोणीच बदलू शकत नाही. पण त्यातल्या त्यात नाही, मी सगळ्यांनाच हा प्रश्न विचारतोय. महाराज तर म्हणजे या सगळ्यांच्या पलीकडे, त्यामुळे म्हणजे मी म्हटलं की शिवकाळात त्यांच्यामुळेच आज आपण भेटतोय. हो, येस, तेच तर निमित्त आहे. हो, निमित्त तेच आहे. येस. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. गड किल्ल्यांवर ऐतिहासिक सिनेमांसाठी फिरणारा ड्रोन आता गड संवर्धनाशी संबंधित इतर कामांसाठी सुद्धा फिरेल अशी मला आशा आहे. आणि असे अनेक सिनेमे, अशा अनेक शॉर्ट फिल्म्स आणि शासनासंदर्भात, म्हणजे जसं तू म्हणालास की रायगडच्या मॅपिंगसाठी सुद्धा तुझा ड्रोन उडवला गेला. सो अशा सगळ्या कामांसाठी
आणि खास करून महाराजांसाठी तुझा हा ड्रोन सदैव या सह्याद्रीच्या वाऱ्यावर उडत राहू दे आणि आम्हाला सुद्धा असे उत्तमोत्तम हे शॉट्स पाहायला मिळू दे. नक्कीच. गिरगावच्या राजाच्या या पॉडकास्ट सिरीजच्या निमित्ताने आपली भेट झाली आणि या विषयावर आपण बोललो. म्हणजे अर्थात एरियल सिनेमॅटोग्राफी आणि गड संवर्धन या दोन्ही गोष्टी त्या निमित्ताने आल्या. तर गिरगाव राजा मंडळाचे तर आभार आहेतच, पण तुझेही आभार की तू या पॉडकास्टमध्ये सहभागी झालास आणि खूप छान पद्धतीने आपण गप्पा मारल्या आणि पूर्णतः म्हणजे अगदी कुठलाही प्रश्न न घेता जे कलेने जो प्रश्न येईल त्या पद्धतीने आपण पुढे गेलो. आणि शेवटही फार छान झाला की हिरोजी इंदलकर असतील किंवा बहिर्जी नाईक असतील तर तोही फार उत्तम गड किल्ले संवर्धन आलं म्हणजे हिरोजी इंदलकरांचं नाव आलंच. येस, कारण त्या माणसाने तर उभं केलंय. छत्रपतींच्या आशीर्वादाने असो किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली असो, कारण शेवटी काम उभं राहणं महत्वाचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गिरगावचा राजा या मंडळाचे आभार. आणि हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय. जय शिवराय.